पुण्याच्या जवळ राहणाऱ्या एका गावामध्ये एका मुलीच्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना एक पत्र आलं होतं की मुलगी चांगली नाहीये असं ते पत्र त्यांना पाठवलेलं होतं आणि ती मुलगी माझ्याकडे आली की माझं लग्न मोडायचा प्रयत्न झालाय. तर साधं सोपं आम्ही पहिल्यांदा रँडमली पत्र बघतो, पत्रामध्ये साधारण काय कंटेंट्स आहेत ते बघतो. तर त्याच्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना पत्र पाठवताना तिने आदरणीय काका काकू असं लिहिलेलं होतं. त्यानंतर वाक्य लिहिलं होतं की प्रस्तावना पुरे झाली. आणि जे होतं ते इतकं साधं सोपं, एखादी शिवी जरी त्या पत्रात असेल तरी ती सभ्य शिवी आपण असं म्हणत, शिवी सभ्य नसते. ते पत्र एका इन्व्हलप मधनं आलेलं होतं आणि इन्व्हलप मधनं जे पत्र आलं तर त्या पत्रामध्ये लँडमार्क लिहून त्यांनी ते इन्व्हलप वर लिहिलेलं होतं. तो सगळ्यात आमच्या दृष्टीने मोठा क्लिअर असतो की लँडमार्क लिहिलं ह्याचा अर्थ ती व्यक्ती तिथं जाऊन आलेली आहे. त्या व्यक्तीने लिहिलं होतं की बस नंबर सो अँड सोच्या समोर. बस नंबर याचा अर्थ तिला बस नंबरच का अट्रॅक्ट झालेला याला, तर मग ती येणारी बस नाही होती का. दुसरी गोष्ट, मला जर समोरच्याला डिस्टर्ब करायचं तर मी आदरणीय काका काकू का लिहिन, ह्याचा अर्थ त्या काका काकूंशी ती निगडीत आहे, ती त्या घरात रेग्युलर येणारी आहे. प्रस्तावना पुरे झाली लिहिणारी, याचा अर्थ मराठी चांगला आहे. मग त्या पोरीला प्रश्न विचारले, बाई असं तुझ्याकडे कोण आहे. 5 किंवा 6 हँडरायटिंगचे सॅम्पल तिच्या डोळ्यासमोर आले की ही व्यक्ती मला पाठवू शकते आणि त्यातलं सॅम्पल घेतल्यानंतर आम्ही मॅच केल्यानंतर ज्या पोरीने लिहिलं होतं ती पोरगी सापडली.